हॅलो एव्हरीवन. मी अपर्णाचे पान तुम्हा सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा हा रविवारचा जो ब्लॉग आहे 3 ऑगस्ट 2025. माझा रविवारचा दिवस हा 11 वाजता सुरू होतो, सकाळी 11 वाजता. कारण त्याच्या अगोदर मी बैठकीला जात असते. बैठकीला म्हणजे श्री सद्गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला आम्ही सकाळी जात असतो दर रविवारी. आता हे सकाळचं रविवारी बैठकीतून आल्यावर थोडं येताना जे काही थोडंसं मार्केटमधून सामान आणलं, जे घरात नव्हतं ते सगळं. आणि आता हे सगळं सामान पटापट मी भरण्यांमध्ये भरत आहे. माझं मेन मोटिव्ह आहे की आज मला दाल खिचडी का करायची होती, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की सामान मी तसं भरलेलं. तर डाळींकडे बघून मला असं वाटलं की आज असाही उशीर झाला, रविवार आहे, पुढे भरपूर कामं अशी लाईनशीर लागलेली आहेत, म्हणून डाळ खिचडीचा बेत मी आज केलेला आहे. आणि ती डाळ खिचडी मी कशी बनवते याची एक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. ह्या सगळ्या डाळी आता भरून झालेल्या आहेत. एकीकडे आता दुधाची शिट्टी पण आता येईल थोड्या वेळाने, जे दूध मगाशी कुकरमध्ये ठेवलं होतं. आणि आता लेट सी, चला इकडे आता आली दुधाची शिट्टी पण आलेली आहे. आणि आता मी ते दाल खिचडी करायला घेते. त्याच्या अगोदर माझे मसाले संपले होते, पावडर मसाले. तुम्हाला माहिती आहे मी मसाले वेगवेगळे ठेवते, पावडर मसाले वेगळे, खडे मसाले वेगळे. त्यात लाल मिरची, धनेजिरे पावडर आणि हा आत्ता भरते तो सब्जी मसाला. आणि त्याच्या पुढे आता आहे तो किचन किंग मसाला. बाजूचे हळद आणि तिकडे गरम मसाला, सगळ्या छोट्या हळदीच्या बाजूला तिकडे. हे असे पावडर मसाले भरून झाले की आता जरा सोपं पडेल अजून काम करायला. 1 वाटी प्रॉपर तांदूळ, जेवढं आपण तांदूळ घेऊ त्या समप्रमाण 3 डाळी घेतलेल्या होत्या, वेगवेगळ्या म्हणजे अशा मिक्स डाळी करून 1 कप पूर्ण भरलेला होता. आता यावेळी मी छिलका मूग डाळ घेतलेली, शिवाय पिवळी मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ आणि थोडीशी तूर डाळ, अशा 4 डाळी मी घेतलेल्या आहेत. आणि ते थोडंसं आता तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवते. तोपर्यंत कांदा चिरणे, टोमॅटो चिरणे, मिरच्या चिरणे हे सगळं चालू राहतं. आता मी फोडणी द्यायला घेते. हे अशी माझी वेगळी दाणी आहे साबूत मसाल्यांची, ज्याच्यात मी जिरं, मोहरी, ओवा, मिरी वगैरे असं काय काय ठेवत असते. आणि मगाशी तुम्हाला दाखवलं ती पावडरची मसाल्याची मसाल्याचा डबा. जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी दिल्यानंतर मिरच्या टाकणार. आणि मिरच्या थोड्याशा अशा व्यवस्थित प्रॉपरली अशा जरा प्रॉपर तडका करून घेतला की मग त्यात कांदा टाकायचा. तुम्ही लोक विकेंडमध्ये काय करता हे पण मला तुम्ही नक्की सांगा. माझे विकेंडमध्ये भरपूर कामं असतात. शनिवार रविवार हे 2च दिवस असतात की जे मला घराकडे प्रॉपर लक्ष द्यायला वेळ मिळतं. आणि आजचं माझं मेन दाल खिचडीचा उद्देश हाच आहे की पटकन खिचडी खाल्ली की मग आज मला माझं कपड्यांचं कपाट लावायला घ्यायचं होतं. असं काही फार मोठं कपाट नाही आहे, पण ठीक आहे असं, म्हणजे पण ते प्रॉपरली माझं अनऑर्गनाइज्ड होतं. आणि माझं खूप दिवसापासून असं मला असं वाटायचं की ते कपाट मला येऊन सांगते की बाई मी असं अस्ताव्यस्त आहे, तर प्लीज मला नीट कर, असं कपाटच मला सांगते की काय, असं मला सतत वाटायचं. आणि आता इथे कांदा टोमॅटो परतल्यानंतर मी थोडंसं लाल तिखट, किचन किंग मसाला, धनेजिरे पावडर आणि हे असं थोडंसं हळद आणि हे सगळं असं प्रॉपर मी करपून आहे. म्हणून थोडंसं गरम पाणी मी वापरते जेवणात नेहमी. आता गरम पाण्यासाठी वेगळा गॅस पेटवायची गरज नाही. माझ्याकडे एक इलेक्ट्रिक केटल आहे. ती इलेक्ट्रिक केटलमध्ये हार्डली 1 मिनिटाच्या आतच लगेच गरम पाणी तयार होतं. आणि मग तेच पूर्ण आखी किटली मी गरम पाण्याला वापरत असते. आणि जेवणात गरम पाणी वापरणे हा खूप म्हणजे एक चांगला नियम आहे. आणि तो मला तर आमच्या घरातल्या म्हणजे माझ्या आयांकडनंच तो मला मिळालेला आहे. आणि गरम पाण्यात बनवलेलं जेवणाची चव अजून खूप सुंदर लागते. हे असं मी आता हे मगाशी भिजवलेली तांदूळ डाळी येते आता ह्याच्यात फोडणीमध्ये टाकलेलं आहे. आणि मस्त आता ह्याला छान असं थोडंसं बोलतात ना परतून घ्यायचं. प्रॉपर त्याचा व्यवस्थित छान कलर येतो, एकदम असं तोंडाला चव येईल, टेम्पटिंग वाटेल इतका भारी कलर ह्याचा तयार होतो. असं वाटतं की रे किती भारी असं समर्थांनी आपल्याला आयुष्य दिलेलं आहे.
इतकं सुंदर जेवण म्हणजे आपल्याला बनवायला येतं हे सगळं, की आय एम रिअली व्हेरी ब्लेस्ड टचवूड, की मला असं खूप आवडतं हे सगळं असं करायला. कारण तुम्ही जेवढं चांगलं जेवण बनवाल ना तेवढं तुम्ही खूप चांगले आणि खूप आनंदी राहाल. आणि तुम्ही जेवण बनवायचा कंटाळा ज्या दिवशी करता त्या दिवशी तुम्हाला मग बाहेरचं खायची म्हणजे सवय लागते, किंवा मग ते सकाळचं खाल्लेलं सकाळचं जेवण संध्याकाळी खाल्लं ठीक आहे. पण जर का रात्रीचं उरलेलं आहे ते तुम्ही सकाळी उठून खाणार, मग ते रात्रीचं अशा बऱ्याच मी असं काही मैत्रिणी बघितलेलं आहे. सकाळी डब्याला उशीर होतो म्हणून ते लोक रात्रीच चपात्या करून ठेवतात फ्रीजमध्ये, आणि मग सकाळी उठल्यानंतर त्या चपात्या तव्यावरती भाजतात, थोडीशी कुठली तरी फोडणी भाजीला देतात आणि तेवढंच शाळेत डब्याला घेऊन येतात. मला तर असं म्हणायचं की त्याशिवाय तुम्ही डबा खाऊच नका. त्यापेक्षा हे असं डल जेवण खाण्यापेक्षा आपण जेवढं शिळं अन्न खाऊ किंवा शिळं वगैरे म्हणजे खाल तितकं तुम्ही अजून म्हणजे असं तुम्ही ड्रेन्ड स्वतःला फील कराल. आणि जेवढं तुम्ही ताजं खाल, छान छान खाल, तेवढं तुम्हाला स्वतःला अजून उत्साह वाटेल, स्वतःबद्दल अजून छान वाटेल. सो फूड इज इक्वल टू एनर्जी, आणि चांगलं जेवण असेल तर उत्तम एनर्जी आपल्याला येते. आणि माहिती आहे ना, जेवलं की ऊर्जा येते, आणि जेवलं नाही, पोट रिकामं असेल तर खिचट होते आणि मग काही करायची इच्छा होत नाही. सो आता इथे माझ्या कुकरला शिट्टी आलेली आहे. कुकर शांत होईपर्यंत म्हटलं थोडा पापड भाजून घेऊया. मी पापड असं जाळीवरती भाजत असते. ॲक्च्युली मला पण एक सवय होती की पापड मी डायरेक्ट बर्नरवरती भाजायचे, पण मला कोणीतरी असं एकदा स्टेटसवरती बघितलेलं की मी पापड बर्नरवरती भाजते, तर मला असं म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की पापड डायरेक्ट बर्नरवरती भाजायचा नसतो. इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे कुठलीही गोष्ट. सो म्हणून मग त्याच्यावरचा हा उपाय म्हणून ही जाळी अशी आणलेली आहे, आणि त्याच्यावरती मी पापड, भाकरी तर शक्यतो म्हणजे थोडंसं अवघड पडतं, पण मग मी तव्यातच भाकरी भाजते. मग मी बर्नरवरती भाकरी कधी भाजत नाही. आणि आपल्याला जर का कळले की एखादी गोष्ट आपल्या आरोग्याला जर का अपायकारक आहे तर आपण ती का करायची, असं मला नेहमी वाटतं. तर आता इकडे पापड भाजून झालेले आहे. ही माझी खिचडी मस्त मस्त गरम गरम. तुम्हाला कोणालाही विश्वास बसणार नाही की इतका सुंदर आणि खमंग वास अख्ख्या घरामध्ये येतो आहे. आणि त्यात ते तुपाची धार आपण कुकर लावताना मी तूप टाकले त्याच्यामुळे अजून इतकं छान असा टेम्पटिंग वास होतो, सुगंध येतो असं. आणि अशी खिचडी सुंदर तयार झालेली आहे. आणि आता लंच करून झाल्यानंतर हे पापड, हे थोडंसं खिचडी, त्याच्यावरती तुपाची धार, आणि नंतर मग थोडंसं मी लोणचं पण घेणार आहे त्याच्यात. आणि हे इतकं सुंदर लागतं खायला. म्हणजे दाल खिचडी हे एक प्रकारचं बोलतात ना, आजारी माणसांना पण एक प्रोटीन असतं, तसं हे दाल खिचडी मला खूप आवडतं. तुम्ही लोक संडेला काय काय करता? बरेच लोक संडेला इडली डोसा वगैरे असं काय काय करतात. आणि मला आहे ना ते इडली डोसा वगैरे हा प्रकारच आवडत नाही. मग सकाळी पण इडल्या खाव्या लागतात, आणि तेच पीठ उरलेलं असतं, मग ते इडलीचं पीठ संपवायचं आहे म्हणून त्या इडल्या परत संध्याकाळी पण करून खाव्या लागतात ना, अख्खा दिवस इडलीचा होऊन जातो. असो, तर आता हे माझं कपाट जे माझं अनऑर्गनाइज्ड होतं, आणि ते आता मला प्रॉपर व्यवस्थित लावून घ्यायचे. साड्या वगैरे हे जे काही ड्रेसेस होते, तर मी मिशोवरून काहीतरी असे हँगर्स मागवले होते. 100 रुपयाचे, फक्त 100 रुपयामध्ये 24 हँगर मला मिळाले. आणि त्या हँगर्समध्ये ह्या सगळ्या साड्या मी अशा प्रॉपर सगळ्या लावून टाकल्या. आणि हे जे काही छोटे कंटेनर होते, बॉक्स होते असे साड्यांचे बॉक्स, त्याच्यामध्ये मग मी न लागणारे कपडे त्याच्यात भरून टाकले, आणि जे रोज लागणारे कपडे ते असे एका साईडला मी लावून टाकलेत. अजून बरेच कपडे इस्त्री करायचे, ते पण काम बाकी आहे. पण हा व्हिडिओ जास्तच लांब होईल. तर थँक्यू तुम्ही इथंपर्यंत बघितलं यासाठी. आणि प्लीज आवडलं तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.